आज आपण काळ्या राजम्याची रेसिपी बनवणार आहे। ह्याला आपण शिजवून घेतलेला शेंगाचा आहे म्हणजे ओला राजमा। त्याला आता ह्याला शिजवून घेतलेला ही लागणार साहित्य घेतलेलं आहे सामान। आणि आता आपण चला फोडणी मारू त्याला। तर ही आपण चालू केलेला आहे। ह्यात तेल टाकून घेऊया। त्यात आता आपल्याला थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे टाकायचे आणि भाजून घ्यायचे। मोहरी आणि जिरे एकदम चांगली ही झालेली। तर त्यात आपलं लसूण थोडा चिंगरलेला, वाटण पण आहे पण लसूण पण थोडा चिंगरलेला सोडायचा। तर आता आपण हे कांदा आधी तोडायचा, एकदम छान भाजून घ्यायचा, गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजायचा। तुम्हाला सुक्का पाहिजे सुक्का बनवू शकता, रस्सा पाहिजे तर रश्यातला पण जसे बनवे, पण छान लागते भाजी खायला। थोडीशी आपण हे टोमॅटो आहे ना हे सोडून घेऊया। आपण चांगलं परतून ह्यात घ्यायचं, चांगलं एकदम छान भाजलं। हळद टाकून घे नॉर्मल, एकदम आता चांगलं ही भाजलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं। पण वाटण केलेलं आहे ती टाकायचं, खोबरं, लसूण, कोथिंबीर यात चांगलं हे करून घ्यायचं, मिक्स करून। मसाला थोडासा टाकून घ्यायचा, थोडासा टाकायचा, नंतर थोडं काळं तिखट लाल आपलं घरचं छानपैकी होतं। त्याला बी चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून चांगलं। आता याला जरा धुवून द्यायचं। तर आता थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, नंतर टाकूया आपण थोडीशी कस्तुरी मेथी, थोडीशी नॉर्मल टाकायची। त्याला बी चांगलं हे करून घे, एकदम छान असं एकजीव झालेला आहे। आता बघा कसलं छान झालेलं आहे। थोडीशी आता कोथिंबीर टाकून द्यायची, राजमा यात सोडून द्यायचा, राजम्याला पण हलवून घ्यायचे। आणि राजम्याची भाजी आणि बघा भात करून किती छान लागतं खायला। चपाती भाकरी, उसळ पण ह्याची होती आणि पातळ भाजी पण होती। भातात खायची तर पातळच करायची। त्याला आता टाकूया थोडं शेंगदाण्याचं कूट, आता चांगलं झालेलं आहे। त्याला आता आपण पाणी थोडस टाकून घ्यायचं, हलवून एकदम मस्त झालेलं आहे। आता बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता ह्याला आपण थोडस पाणी टाकून देऊ। तर आता हे आपलं चांगलं हे करून झालेलं आहे। याला आता आपण थोडं 5 मिनिटं झाकून ठेवूया। आता हे आम्ही पातळ लपतपीत करणार आहे, पातळ आम्हाला तसंच आवडतं, कारण सुक्क काही कोण एवढं खात नाही, पण सुक्क पण छान लागतं आणि पातळ पण छान लागतं। सुक्की तर उसळ एकदम भारी लागते। तुम्हाला कशी पाहिजे ती तुम्ही बनवू शकता। दुसरी कोणची तुम्हाला रेसिपी पाहिजे तर नक्की, आणि ही पण भाजी एकदा ट्राय करून बघा, एकदम भारी लागते।
मस्तच. आता आपली भाजी झालेली आहे. एकदम छान झालेली. लय घट्ट नाही, लय पातळ, एकदम मस्त झाली. तर याला आता आपण 2 मिनिटं उघडून अशी राहून देऊया आणि मग काढून घेऊया. एकदा तुम्ही बी नक्की ट्राय करा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला नक्की विचारा, मी सांगेन. असं काही नाही. आणि मला कमेंट करून सांगा कशी भाजी होती. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आता आपण याला काढून घेऊया. राजम्याची भाजी एकदम छान झालेली, एकदम जशी आपल्याला पाहिजे तशी झाली. खायला पण एकदम भारी असते. भाजी आपली मस्त बनलेली, काढून घेतलेले. नक्की तुम्ही बी बनवा. एकदम वास पर्सेंट भारी या लागलेला आहे, मस्त झालेली. आता आपण त्याला थोडीशी कोथिंबीर मारून घेऊया. एकदम छान झालेली, असं काही नाही. नक्की ट्राय करून सांगा कशी होती.